मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं तापमान आता पातेल्यातल्या उकळत्या आमटीसारखं वाढत चाललं आणि म्हटलं जायचं भाजप शिंदे गटाचं अर्थात महायुतीचं सगळं काही ठरलं। पण दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही बैठक घ्या पुन्हा बसा या रुटीनमध्ये अडकली आणि आता या दरम्यान एक नवा ट्विस्ट आलाय। जणू सिनेमामध्ये इंटरव्हलला हिरो आणि व्हिलन हातात हात घालून बाहेर आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचं इक्वेशन गेली कित्येक वर्ष एका दोरीच्या दोन्ही टोकांसारखं होतं। एकदम माझं मत माझा पक्ष या मोडमध्ये, पण हिंदी सक्तीचा मुद्दा आला आणि दोघं एकाच मैदानात उभे ठाकले। याच निमित्तानं एकमेकांकडे बघणं, मीटिंग्स, डोळ्यात डोळे घालून गप्पा हे सगळं सुरू झालं। वरईच्या डोममध्ये दोघं एकत्र आले, त्यानंतर पुन्हा कुठेतरी पब्लिक इव्हेंटमध्ये दिसले। आता चर्चेचा जाळ उभा राहिलाय, हे दोघं मुंबई महापालिकेत एकत्र खेळणार का? मित्रांनो, आतल्या बातम्या सांगतात दोन्ही पक्षांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी जागा वाटप या टॉपिकवर प्राथमिक स्वरूपाची डील केली। फॉर्म्युला असा काहीच आहे, बालेकिल्ल्यांमध्ये म्हणजेच मनसेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गडामध्ये दोघे आपापली जागा कायम ठेवणार। बाकी मुंबई महानगर क्षेत्रासाठी साधारण 60-40चं समीकरण नक्की होईल असं दिसतं। म्हणजे मित्रांनो, ही युती झाली तर मिड टाउन पासून पश्चिम उपनगरांपर्यंत नवीन इक्वेशन तयार होईल। पब्लिकला अजून एक मजा, भाजप शिंदेगड जिथं वन साइड खेळ समजत होता तिथं ठाकरे बंधूंचा पॉवर कॉम्बो येईल। मित्रांनो, या युतीच्या गॉसिपची रांग आता ताज हॉटेलच्या पर्यंत पोहोचली आहे। काही जण म्हणतात उद्धव ठाकरे यांनी ज्या मनसे नगरसेवकांना काही वर्षांपूर्वी फोडून घेतलं त्यांनाच आता जागा द्यायची तयारी दाखवली। म्हणजेच राजकारणात कायमस्वरूपी शत्रू नसतात या म्हणीचा हे लाईव्ह उदाहरण आहे। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दोघं एकत्र स्टेजवर येणार का यावर सुद्धा फॅन्सने इंस्टाग्रामवर काउंटडाऊन सुरू केले। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची युती झाली तर महाविकास आघाडीमध्ये चांगलाच हल्लाखुल्लोळ होईल। काँग्रेस आणि शरद पवारांचे पंख फडफडायला लागतील। आपल्याला किती जागा मिळणार? शिवसेनेचा शिंदेगड तर आधीच भाजपसोबत ठाम आहे। ते म्हणतात हा ठाकरे प्लस ठाकरे अलायन्स म्हणजे आपल्याला टार्गेट करणारी चाल आहे। मित्रांनो, या युतीमुळे मतदारांनाही एक वेगळा शो बघायला मिळेल। मराठी अस्मितेची झलक, हिंदी सक्तीविरोधात पॅकेज आणि थोडं माझं थोडं तुझं या फॉर्म्युल्यानं राजकीय इक्वेशन जुळवायचा प्रयत्न। सूत्र सांगतात की दोन्ही पक्षांनी त्यांच्या कोर टीमला जागांची यादी तयार ठेवायचं सांगितलंय। एकदा हे सगळं काही फिक्स झालं की प्रेस कॉन्फरन्स होणार आणि अलायन्सची औपचारिक घोषणा बाहेर येईल। मीडिया हाऊसेसच्या बाहेर ओबीव्यांची रांग लागेल, तिथं गोंधळ उडेल। हीच ती ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्री। राजकारण म्हणजे रोलर कोस्टर, कोणी कोणाला कधी मिठी मारेल, कोणी कोणाला कधी दगा देईल सांगता येत नाही। पण आजच्या घडीला मुंबईकरांच्या डोक्यात एकच प्रश्न फिरतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर बीएमसीच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार? मित्रांनो, पुढच्या काही दिवसात हे रहस्य उलगडेल। पण एक नक्की आहे, ही निवडणूक केवळ मुंबई महापालिकेची राहणार नाही, हा एक थरारक सिनेमा ठरणार आहे। ॲक्शन, ड्रामा, सस्पेन्स सगळं काही। तुम्हाला काय वाटतं, मुंबई महापालिकेचा गड कोण जिंकेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।